हॅलो अँड वेलकम टू एस द ॲप्टिट्यूड. 11 जुलैला असतं वर्ल्ड पॉप्युलेशन डे आणि पॉप्युलेशन म्हटलं की सर्वांना एकच चिंता असते. अशीच जर पॉप्युलेशन वाढत राहिली तर रिसोर्सेसवर बर्डन येईल, कॉम्पिटिशन खूप जास्त वाढेल, इनइक्वॅलिटी वाढेल आणि क्राईम पण वाढेल. आणि म्हणूनच सर्वांना वाटतं की पॉप्युलेशन कंट्रोल व्हायला पाहिजे. पण याची दुसरी बाजू पण आहे, जे ऑलरेडी आपण डिस्कस केलं आहे. जेव्हा चीनने 3 चाइल्ड पॉलिसी आणली, तो जो व्हिडिओ आहे तो मी वर लिंक करतोय. पॉप्युलेशन ग्रोथ रेट जर खूप जास्त असेल, म्हणजे जर पॉप्युलेशन एक्सप्लोजन होण्याची शक्यता असेल, तर ऑब्व्हियस आहे की त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. पण ही जी पॉप्युलेशन ग्रोथ आहे, हे जर आपण चुकीच्या मार्गांनी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर ते बॅकफायर पण करू शकतं, जसं चीनच्या केसमध्ये झालं. चीनने 1960-70च्या दशकामध्ये 1 चाइल्ड पॉलिसी आणली होती. त्याचा उपयोग करून चीनने पॉप्युलेशन कंट्रोल पण केलं. पण याचे दुष्परिणाम आता दिसायला लागलेत. चीनमध्ये वर्किंग एज पॉप्युलेशन कमी होत आहे आणि जे नॉन वर्किंग एज पॉप्युलेशन आहे ते वाढत आहे. त्यामुळे प्रश्न पडतो की इज पॉप्युलेशन अ बून ऑर अ बेन. आणि आज स्पेसिफिक बघणार आहोत की भारतात पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालं तर त्याची काय इम्प्लिकेशन्स होतील आणि पॉप्युलेशन स्टॅबिलाइज कसं करता येईल. डेली एडिटोरियल सजेशनसाठी तुम्ही इंस्टाग्रामचा जो पेज आहे S_aptitude त्यावर स्टोरी चेक करू शकता आणि या लेक्चरचा PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल. आता भारताची पॉप्युलेशन ही 1.3 बिलियन टू 1.4 बिलियन यांच्यामध्ये आहे. पण UNच्या रिपोर्टनुसार ही पॉप्युलेशन पुढच्या 9-10 वर्षामध्ये म्हणजेच 2030 पर्यंत 1.5 बिलियनपर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि 2050 पर्यंत 1.64 बिलियनपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि भारताची पॉप्युलेशन आत्ताच्या घडीला जर बघितलं तर हे पूर्ण जगाच्या पॉप्युलेशनच्या 16% आहे. पण भारताकडे सरफेस एरिया आहे हा फक्त 2.45% आहे आणि वॉटर रिसोर्सेस फक्त 4% आहे. म्हणजे 16% पॉप्युलेशनसाठी सरफेस एरिया आणि वॉटर रिसोर्सेस हे फार कमी आहेत. आणि म्हणूनच भारताची पॉप्युलेशन ही सस्टेनेबल नाही, किंवा भारतामध्ये जर पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालं तर ते सस्टेन करू शकणार नाही. खूप जास्त रिसोर्सेसवर बर्डन येईल, एन्व्हायरमेंटवर आणि नॅचरल रिसोर्सेसवर वाईट परिणाम होतील. पुढची जी जनरेशन आहे त्यांना खूप जास्त स्ट्रगल करावं लागेल, कारण की त्यावेळेस रिसोर्सेस कमी झाल्यामुळे कॉम्पिटिशन खूप जास्त वाढणार. आणि म्हणूनच 2000 मध्ये ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळेस नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी आणली आणि या पॉलिसीनुसार 2010 पर्यंत टोटल फर्टिलिटी रेट हा 2.1 अचीव करण्याचं डिसाईड करण्यात आलं. आता टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे काय, तर एक कपल त्यांना किती मुले असायला पाहिजे, ऑन ॲन ॲव्हरेज किती मुले असायला पाहिजे, किती अपत्य असायला पाहिजे, त्याला म्हणतात टोटल फर्टिलिटी रेट. आणि जर हा 2.1 असेल तर पॉप्युलेशन स्टेबल राहते. आता ही जर पॉप्युलेशन अशी जर वाढत राहिली तर काय इम्प्लिकेशन्स होतील. जसं मी आत्ता सांगितलं की भारताची पॉप्युलेशन आहे ही सस्टेनेबल नाही. भारताकडे लँड सरफेस आहे किंवा रिसोर्सेस आहेत हे कमी आहे एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला कॅटर करण्यासाठी. चीनची पॉप्युलेशन ही जरी भारतापेक्षा जास्त असली तरी पण त्यांच्याकडे जो लँड सरफेस आहे हा भारताच्या दुपटीपेक्षा पण जास्त आहे. आणि भारताची पॉप्युलेशन ही युनिफॉर्मली वाढत नाही आहे. म्हणजे ज्या वेळेस 2000 मध्ये नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी आणली त्यावेळेस डिसाईड करण्यात आलं की टोटल फर्टिलिटी रेट हा 2.1 अचीव करायचा आहे. आणि हे सक्सेसफुली सदर्न जे स्टेट्स आहेत, म्हणजे जसं तामिळनाडू, केरळ आहे किंवा कर्नाटक आहे, इवन महाराष्ट्र पण, यांनी हे सक्सेसफुली अचीव केलं. ते काही जे राज्य आहेत हे 2.1 पेक्षा पण कमी गेलेत. पण जे नॉर्दर्न स्टेट्स आहेत, जे UP किंवा बिहार मधला काही रिजन आहे, त्या ठिकाणी टोटल फर्टिलिटी रेट हा अजूनही 3 पेक्षा जास्त आहे. तिथं काही कपल्सला 4 किंवा 4 पेक्षा जास्त मुलं पण आहेत. आणि याचा वाईट परिणाम म्हणजेच लोकसभेमध्ये एखाद्या राज्यातून किती मेंबर्स येतील हे डिसाईड होतं त्या राज्यातील पॉप्युलेशनवर. आणि आता सदर्न स्टेटमध्ये पॉप्युलेशन ग्रोथ रेट हे कमी आहे, म्हणजे सदर्न स्टेटमधून जे मेंबर ऑफ पार्लमेंट आहे त्यांची संख्या हे कमी राहणार, म्हणजेच त्यांचं पार्टिसिपेशन पार्लमेंटमध्ये कमी राहणार.
म्हणजेच याचा अर्थ असा होईल की ज्यांना चांगला परफॉर्म केलंय, ज्यांनी पॉप्युलेशन सक्सेसफुली कमी केलंय, त्या राज्यांनाच पनिशमेंट केल्यासारखं. नेक्स्ट इम्प्लिकेशन आहे की गव्हर्नमेंट बरेच स्कीम्स इम्प्लिमेंट करतं आणि मेनली ते जे गरीब आहेत किंवा पॉवर्टी रिमूव्ह करण्यासाठी किंवा हंगर मालन्यूट्रिशनला टॅकल करण्यासाठी, तसंच जे बेसिक एम्युनिटीज आहेत, हेल्थ एज्युकेशन सारखे, ते टॅकल करण्यासाठी बरेच स्कीम्स इम्प्लिमेंट करतं. पण एवढ्या साऱ्या पॉप्युलेशनला ॲड्रेस करणं हे एवढं सोपं नाही. त्यामुळे स्कीम्स प्रॉपरली इम्प्लिमेंट करता येत नाही. आणि तसंच आता पण आपण बघतोय की अनएम्प्लॉयमेंट किंवा अंडर एम्प्लॉयमेंटची भारतामध्ये परिस्थिती ही खूप जास्त वाढत आहे. आणि याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होईल तो म्हणजेच डेमोग्राफिक डिव्हिडंड जो आहे, म्हणजेच जी वर्किंग एज पॉप्युलेशन आहे त्यांना जर काम नाही मिळालं तर तो डेमोग्राफिक डिझास्टरमध्ये कन्वर्ट होण्याची शक्यता आहे. म्हणजेच आता जर पॉप्युलेशन ग्रोथ रेट ही जर कमी करायची असेल किंवा पॉप्युलेशन जर स्टेबल करायचं असेल तर कोणते मेथड्स आहेत? ऑथर सांगतात की जे फोर्सफुल मेथड्स आहेत, जसं जर तिसरा जर मुलगा होत असेल तर त्याला मग वोटिंग राईट्स मिळणार नाही किंवा गव्हर्नमेंटकडून फॅसिलिटीज मिळणार नाही. असे जे काही पॉप्युलेशन कंट्रोल करण्याचे जे फोर्सफुल मेथड्स आहेत ते अवॉइड करायला पाहिजे. किंवा यूपी गव्हर्नमेंटने आता जे नवीन बिल आणले पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी, त्यानुसार पण ज्यांना कमी अपत्य आहेत त्यांना इन्सेंटिव्हाइज केलं जाणार आहे, तर ज्यांना जास्त अपत्य आहे त्यांना मग कोणतं तरी गव्हर्नमेंट फॅसिलिटीज मिळणार नाही. असे जे फोर्सफुल मेथड्स आहेत ते अवॉइड करायला पाहिजे. आणि भारताची टोटल फर्टिलिटी रेट हे 1994 मध्ये 3.4 होतं, तर आता 2020 हे फक्त 2.2 पर्यंत आलंय. आणि ते पण फक्त अवेअरनेस स्प्रेड करून. तर मग असे जे फोर्सफुल मेथड्स आहेत त्यांची गरज काय, आणि फोर्सफुल मेथड्स यूज केल्यानंतर काय वाईट परिणाम होऊ शकतं, ते बॅकफायर कसं होऊ शकतं, हे आपल्याला इमर्जन्सी पिरियडवरून, भारतामध्ये ज्यावेळेस इमर्जन्सी लागली होती त्या पिरियडवरून किंवा चीनच्या मॉडेलवरून पण शिकता येईल. चीनमध्ये ऑलरेडी आपण बघितलंय की आता चीनने 1 चाइल्ड पॉलिसी ड्रॉप करून 3 चाइल्ड पॉलिसी आणली, कारण की चीनमध्ये वर्किंग एज पॉप्युलेशन कमी होत आहे ॲज कम्पेअर्ड टू नॉन वर्किंग एज पॉप्युलेशन. तसंच इमर्जन्सी पिरियडमध्ये पण फोर्सफुली स्टेरिलायझेशन करण्यात आलं होतं आणि त्यामुळे लोकांमध्ये एक भीती निर्माण झाली. आणि मग ज्यांची इच्छा होती की स्टेरिलायझेशन करायला पाहिजे त्यांनी पण मग स्टेरिलायझेशन करणं थांबवलं. तसंच 2000ची जी नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी आहे त्यानुसार, आणि अनुप्रिया पटेल ज्या मिनिस्टर ऑफ स्टेट होत्या हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर या मिनिस्ट्रीच्या, त्यांनी 2017 लोकसभामध्ये म्हटलंय की भारताची जी पॉलिसी आहे पॉप्युलेशन कंट्रोल करण्याची ती टार्गेट फ्री आहे आणि ती व्हॉलंटरी बेसिसवर आहे. आणि तो जो कपल आहे किंवा ते जे नागरिक आहे त्यांची चॉईस असणार की त्यांना फॅमिली प्लॅनिंगसाठी कोणती मेथड यूज करायची आहे. आणि म्हणूनच फोर्सफुल मेथड्स हे अवॉइड करायला पाहिजे. जर फोर्सफुल मेथड जर यूज केलं तर त्याचा अजून एक दुष्परिणाम होऊ शकतो, तो म्हणजे भारताची जे ॲव्हरेज एज आहे ही आता 28-29च्या दरम्यान आहे. म्हणजेच भारतामध्ये यंग पॉप्युलेशन हे खूप जास्त आहे. आणि जर त्यांना रोजगार प्रोव्हाइड करता आलं तर त्यांचा भारताच्या GDPमध्ये, भारताच्या इकॉनॉमीमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन वाढेल, ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड पण म्हणतो. आणि ही जी डेमोग्राफिक डिव्हिडंडची विंडो आहे ही पुढच्या काही 15-20 वर्षापर्यंत आहे. आणि त्यानंतर मग भारताची जी ॲव्हरेज एज आहे ते वाढणार. पण जर आपण फोर्सफुल मेथड जर यूज केलेत तर ही जी विंडो आहे ही लवकर बंद होण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढच्या 8-10 वर्षातच ही डेमोग्राफिक डिव्हिडंडची विंडो बंद होऊ शकते. म्हणजेच भारताची ॲव्हरेज एज जी आहे ही खूप लवकर, खूप जास्त वाढण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच हे फोर्सफुल मेथड्स आहेत हे अवॉइड करायला पाहिजे. तर मग यावर पर्याय काय? सगळ्यात आधी विमेन सेंट्रिक अप्रोच असायला पाहिजे. काही स्टडीजने हे शो केलंय की एखाद्या स्त्रीचं जर एज्युकेशन जर कमी असेल किंवा जर ती स्त्री शिकलेली नसेल तर तिचं लग्न लवकर होतो. आणि लग्न लवकर झाल्यामुळे तिला होणारे अपत्यांची संख्या पण ही जास्त असते. त्यामुळे सगळ्यात आधी स्त्रियांच्या एज्युकेशनवर फोकस करायला पाहिजे. आणि जर त्यांना जर एज्युकेट केलं तर ऑब्व्हियस आहे की त्यांचं लेबर फोर्स पार्टिसिपेशन वाढेल. आणि जर
स्त्रिया जर एज्युकेट झाल्यात किंवा जर त्यांचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन वाढलं तर त्यांना सोसायटीचा अजून नॉलेज गेन करता येईल, त्यांना फॅमिली प्लॅनिंगमध्ये पार्टिसिपेट करता येईल. इथे एक डेटा पण दिलेला आहे. शाळा न शिकलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना ॲव्हरेज मुलं हे 3.1 आहेत. तर ज्या पण स्त्रिया 12वी किंवा 12वीपेक्षा जास्त शिकलेल्या आहेत त्यांना ॲव्हरेज 1.7 एवढे मुलं आहेत. तसंच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची रिपोर्ट ग्लोबल जेंडर गॅप यानुसार पण भारताचा जो रँकिंग आहे हा 156 देशांपैकी 140वा आहे. यावरून पण लक्षात येतो की भारताची स्थिती ही किती गंभीर आहे. अजूनही भारतामध्ये स्त्रियांना फॅमिली प्लॅनिंगमध्ये पार्टिसिपेशन करता येत नाही. त्यांची फॅमिली ही किती मोठी असायला पाहिजे, त्यांना किती अपत्य असायला पाहिजे, हा अधिकार अजूनही काही स्त्रियांना नाही. नेक्स्ट वे फॉरवर्ड आहे हेल्थ फॅसिलिटीज अवेल करायला पाहिजे. परत स्टडीजने हे पण शो केले की ज्या एरियामध्ये हेल्थ फॅसिलिटीज हे चांगल्या आहेत त्या ठिकाणी फर्टिलिटी रेट हा कमी आहे. ऑब्व्हियसली, कारण की एखाद्या एरियामध्ये जर हेल्थ फॅसिलिटीज जर चांगले नसेल तर तिथच्या लोकांना भीती वाटत असते की जर एखादी अपत्य जर जन्मास घातलं तर तो जगेल की नाही जगेल. का? कारण की हेल्थ फॅसिलिटीज चांगल्या नाहीत. पण जर त्यांना जर हा विश्वास जर असेल की जर एखादी मूल जन्मास घातलं आणि तो जगणार आहेच तर ते जास्त मुलांसाठी प्रयत्न करणार नाही. आणि म्हणूनच हेल्थ फॅसिलिटीज हे इम्प्रूव्ह करण्यासाठी फोकस करायला पाहिजे. तसंच स्त्रियांना सेक्झुअल अँड रिप्रोडक्टिव्ह राईट्स प्रोव्हाइड करायला पाहिजे. जसं मी आत्ताच म्हटलं की स्त्रियांचा फॅमिली प्लॅनिंगमध्ये पार्टिसिपेशन असायला पाहिजे. तसंच मॉडर्न कॉन्ट्रासेप्टिव्ह जे आहेत जसं कॉन्डम इत्यादी त्यांचा यूज हा जास्त प्रमाणात वाढायला पाहिजे. त्यासाठी गव्हर्नमेंटला हे जे कॉन्ट्रासेप्टिव्ज आहेत यांची अवेलेबिलिटी जास्त प्रमाणात वाढवायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल अवेअरनेससुद्धा स्प्रेड करण्याची गरज आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेच्या आकडेवारीनुसार ज्या पण मुली ज्या 15 ते 19 या वयोगटातल्या होत्या आणि जे कोणत्या तरी कारणास्तव प्रेग्नेंट झाल्या आणि त्या प्रेग्नेंट झालेल्यांपैकी 22.2% एवढ्या मुलींना कॉन्ट्रासेप्टिव्हची गरज होती पण त्यांना ते मिळू शकलेलं नाही. अजूनही उत्तरेकडील जे राज्य आहेत त्यामध्ये रुरल एरियाजमध्ये कॉन्ट्रासेप्टिव्हबद्दल एवढं अवेअरनेस नाही आणि अवेलेबिलिटीसुद्धा फार कमी आहे. नेक्स्ट आहे जेंडर इक्वॅलिटीवर फोकस करायला पाहिजे. अजूनही भारतामध्ये मेल चाइल्डला प्रेफरन्स दिलं जातं आणि मेल चाइल्डसाठी कधीकधी कपल्सला 3, 4, 5 एवढे अपत्यसुद्धा होतात. आणि म्हणून त्यासाठी अवेअरनेस स्प्रेड करण्याची खूप जास्त गरज आहे. जसं भारत सरकारचा एक प्रोग्राम आहे बेटी बचाओ बेटी पढाओ, याचे काही एरियामध्ये चांगले पॉझिटिव्ह इम्पॅक्ट्स बघायला मिळत आहेत. त्यामुळे असे जे अवेअरनेस प्रोग्राम्स आहेत हे गव्हर्नमेंटनी सुरू करायला पाहिजेत. शेवटी कन्क्लुजनमध्ये हेच म्हणता येईल की जे पण पॉलिसी तयार करायच्या आहेत त्या तयार करताना यूथ आहे किंवा विमेन आहे त्यांना सेंटरमध्ये ठेवूनच तयार करायला पाहिजे. याचं नक्कीच पॉझिटिव्ह इफेक्ट्स पाहायला मिळतील. आणि सगळ्यात आधी जे सोशल नॉर्म्स आहेत जसं जेंडर इक्वॅलिटी आहे किंवा एज्युकेशन आहे तसंच जे सेक्शुअल अँड रिप्रोडक्टिव्ह राईट्स आहेत हे सगळ्यात आधी टॅकल करायला पाहिजे. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड ऑन दिस पार्ट ऑफ डिस्कशन. थँक यू व्हेरी मच.